नमस्कार. आम्ही राजगुरुनगर कडूसून आलेलो आहोत. तर आम्ही ज्यावेळी टी व्ही चॅनलला बघितलं की पहिल्या दिवशी आमचे जे आंदोलन करते बांधव आहेत तिथं बसलेले, त्यांचे हातोनात हाल झाले. जेवणाचे असतील, पाणी पिण्याचे असतील, शौचालयाचे असतील, अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं आणि सरकारने त्यांची कुठलीही व्यवस्था केली नव्हती जेवणाची ह्याची. मग आम्ही ते ठरवलं की आपण थोडीशी मदत आपल्या पद्धतीने करू. जे आपले बांधव होते त्यांच्यासाठी आपण भाकरी जे शक्य होईल त्याला ते आपण गोळा करून घेऊन जाऊ. आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही महिलांना सांगितलं, सगळ्या महिलांनी तयारी दाखवली आणि बाकीचे जे आमचे कडूस असेल, धोंडे असेल, वडगाव असेल, या आजूबाजूची जी गावं आहे त्या गावांनी पण आम्हाला सहकार्य केलं. चास असेल तर त्यांनी पण ते त्यांच्या पद्धतीने ते भाकरी बरंचसं काय मटेरियल, चटण्या असतील का असेल हे सगळं जमा करून दिलं आणि आम्ही ते सगळं घेऊन इथं ह्या बांधवांना देण्यासाठी इथं आलो. आम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजता. अत्यंत ट्रॅफिक होती. त्या ट्रॅफिकमधून आम्ही भाकरी आणल्या होत्या, शेंगदाण्याची चटणी आणली होती, शेंगा आणल्या होत्या, भुंगाच्या शेंगा, सफरचंद, केळी, पेरू, फरसाण, भेळ, जे वाटेल ज्याला वाटेल तसं जे जमा केलेलं होतं ते सगळं आम्ही घेऊन आलेलो होतो. तर ह्या आमच्या बांधवांच्या जे हाल होते तिथं आता 5 मिनिट आपण पाण्याच्या ह्याच्यात उभं राहू शकत नाही. तर हे आमचे बांधव गेले 3-4 दिवसापासून याच्यात ह्याच परिस्थितीमध्ये राहतात. तर ते आम्ही काहीतरी आमचं सहकार्य म्हणून ह्या उद्देशाने आम्ही इथपर्यंत आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बचत गट आपला आमचा ग्रामसंघ आहे महिलांचा. त्या ग्रामसंघाच्या वतीने आम्ही आलेलो आहोत. किती बचत गट आहे आपले सर्व? नाही, बचत गट आमचे 150च्या आसपास आहेत आमच्या आसपास. तर त्याचा एक ग्रामसंघ असतो, त्या ग्रामसंघाच्या वतीने आम्ही आलो. ओके, धन्यवाद ताई. आपण आलात. आपलं मराठा समाजाच्या वतीने स्वागत. आणि